चंद्रपूरच्या एका गावात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार रथ रोखल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नेमकं काय घडलं या गावात आणि त्यावरनं सुधीर मुनगंटीवारांनी काँग्रेसवर काय आरोप केलेत पाहूया। लोकनेते विकास पुरुष सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करा। चंद्रपुरातल्या एका गावात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांचा प्रचार रथ एका व्यक्तीनं हाकलला। महागाईच्या मुद्द्यांबरोबरच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले अजित पवार आणि अशोक चव्हाण तुमच्या सोबत कसे असे प्रश्न त्यानं प्रचार रथ चालकाला विचारले। 15 लाख दिले का? एवढे घोटाळेबाज इथं गेले, अशोक चव्हाण गेला, अजित पवार गेला, 10 लोक ह्या पक्षात गेले आणि तुम्ही ह्याच्या प्रचार करता गावात? तुम्ही कुठे ते अशोक चव्हाण, अजित दादा? नाही अजित दादा हे कुठे गेले हे लोक? तुम्ही गावात प्रचार करत असे बीजेपीच्या? चला निघायतो नाही पाहिजे, तुमचा काय विकास नाही पाहिजे। 400ची गॅस तुम्ही 1500 नेली, आमच्या गावात येतात, चला निघायतो पटकन आबाद गावात चला। यावरनं चंद्रपूरच्या दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। काँग्रेस मुद्दामहून बदनामी करत असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवारांनी केलाय, तर जनतेला रोष व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचं काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी म्हटलंय। नाही रथ अडवलं म्हणजे त्याला त्यांनी ॲफिडेविट दिलं, म्हणजे आत्ता ॲफिडेविट म्हणण्यापेक्षा लिहून दिलं की यांच्या सांगण्यावरून मी घडव। आता हे पडायच्या भीतीने वैफल्यग्रस्त होऊन आता यांचे नवीन हे फंडे सुरू झाले। यांनी काहीतरी दिल्लीची एक सोशल मीडियाची टीम आणली आहे आणि त्यांच्या सुपीक डोक्यातून अशा नापीक आयडिया काढायच्या। आता यांचा हा जो खोटारडेपणाचं काम आहे ना, हे लोकांच्या नजरेसमोर येणार आहे। कुठेही कोणी अडवलं नाही, एकटाच माणूस आहे त्या व्हिडिओत, कोणी लोकांनी अडवलं नाही। एक माणूस तुम्ही रात्रीच्या वेळी उभा करायचा, एकटी गाडी पाहायची, त्याला थांबवून असा काही आभास आणायचा, हे तुमचं मायावी खोटं रूप हे लोक समजून घेतात। एखाद्या गावात जाऊन जर का जे उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत त्यांच्याबद्दल एखाद्याचा रोष असेल तर साहजिकच त्या गावात गेल्यानंतर पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे विरोध ते करणार आहे। पण एखाद्यानं विरोध केला म्हणून त्यांचा रथ थांबवणं किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं म्हणजे हे खरे तर हुकुमशाहीचं लक्षण आपल्याला दिसत आहे। एखाद्यावरती वैयक्तिक असा कुठला गुन्हा दाखल करून किंवा आमच्या विरोधात तुम्ही बोलले म्हणून आम्ही तुम्हाला जेलात टाकतो अशा प्रकारचं वक्तव्य करणे हे चांगल्या मुरब्बी राजकारणी लोकांना या ठिकाणी शोभत नाही। माहितीनुसार ज्या व्यक्तीनं प्रचार रथ अडवला तो त्या गावचा सरपंच आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला भाजप पदाधिकाऱ्यानं फोनवरनं धमकावल्याचाही दावा होतोय। विवेक गावंडे, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।